गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। जगद्गुरु शंकराचार्य महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। प्रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं विहरणं च ध्यानमङ्गलं रहसि संविदो या हृदि स्पर्शः स्पृशा कुहकनो मनः शोभयन्ति। या गीतामध्ये असं गोपी व्यक्त करतायत, हे भगवंता, तुझ्या प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसंच तुमच्या लीलांचं ध्यान हे अत्यंत मंगलकारक आहे. पण तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या आठवून आपण आम्हाला कपट नाटक सूत्रधार वाटतो. भगवंताला बोलायचंच आहे ना.
तू प्रगट हो ही सांगण्यासाठीची आर्त भावना. आणि त्यामध्ये त्या म्हणतात कपट कुहक नो मनाहा क्षोभयंती. आमच्या मनाची कालवा कालव होत आहे, तेव्हा तू लवकरात लवकर आता प्रगट हो. प्रहसितम प्रियम प्रेम वीक्षणम हा भाव त्या ठिकाणी व्यक्त करताय. या श्लोकामध्ये प्रिय संबोधन वापरलेलं आहे, प्रिय शब्द वापरलेला आहे. प्रहसितम प्रिय. याचा अर्थ असा आहे, आमच्या हृदयात जी प्रीती आहे, तृप्ती आहे, सुख आहे, हे सगळं तुझ्यासाठीच आहे. प्रेम, प्रीती, तृप्ती आणि सुख सगळं तुझ्यासाठी आहे. खरं म्हणजे असं आहे, इथे अतिशय महत्वाच्या गोष्टी साधक जीवनासाठीच्या आहेत. प्रेमाचा शब्द काढताय, प्रियाबद्दल बोलतायत, प्रीतीबद्दल बोलतायत. प्रेमामध्ये प्रेमास्पदा म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो तिथे त्याच्यासाठी आपण वागणं म्हणजे सुखी होणं. माझ्या मनासारखं वागलं म्हणून मी प्रेम करतो किंवा करते हा भाव इथे अजिबात नाहीये. प्रहसितम असा शब्द तिथे वापरला. वल्लभाचार्यांनी पुढे त्याच्याबद्दल म्हटलेलं ते आपण पाहणार आहोत. पण त्याला तिथे तिला त्या गोपींना असं व्यक्त करायचं आहे की हे जे काही सगळं आहे ते कशासाठी आहे हे लक्षात घे तू. हृदि स्पृशम प्रहसितम. प्रहसितम म्हणजे तुझं हास्य सुद्धा आमच्या हृदयाला, आमच्या मनाला शांतपणा देत आहे. स्पर्श करणारे हृदयाला ते द्रवित करताय आणि त्यामुळे तुझा विरह सुद्धा हृदयस्पर्शी आहे. विरहात दुःख नाही, तिथे एक अनुबंध आहे, एक संलग्नता आहे, एक त्या ठिकाणी ओलावा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं एकांतामध्ये बोललास आणि एकांतामध्ये ज्या गोष्टी तू केल्यास त्या आमच्या मनाला आता शुद्धता देतात, कारण तू प्रगट होत नाहीस. तू प्रगट हो म्हणून ही आर्तभाव आहे, हा आत्मसंवाद आहे. या दोघांच्या मध्ये एक संवाद झालेला आहे आणि उत्तर फक्त गोपी देत आहेत. भगवंताचा जणू त्याच्या अगोदर प्रश्न आहे असं आतापर्यंत आपण पाहत आलेलो. विहरणम ते ध्यान मंगलम. आता ध्यानाचा विषय सांगितला, हे मंगल आहे ध्यान. ध्यान मंगल प्रहसितम ध्यानम प्रेम विचक्षणम ध्यान मंगलम च विहरणम ध्यानम हि रहित सवितः. हे स्वरूप त्या ठिकाणी त्यांनी आता व्यक्त करत आलेले आहेत. प्रत्येक चरणामध्ये एक एक ठिकाणी भगवंताचं विशेषण वापरलेलं आहे.
तुझं हास्य हे प्रेमवर्धक आहे. तुझं ध्यान हे मंगलकारी आहे. तुझ्या ध्यानाने मन वारंवार क्षुब्ध होतं आणि शेवटी त्या म्हणतात कुहक. भगवताच्या प्रारंभाला हा शब्द आलेला. ओम जन्माद्यस्य यतोद्भयादिकरतस्य तेष विघ्नस्वराय तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सप्रदा मुह्यन्ति तेने वा यथा विहर्यो धाम्नासेन सदा विरक्त कुहकं सत्यं परम धीमहि. कुहक तिथे शब्द आला, हितेही शब्द आलेला आहे. कुहकनो मनाः शोभयन्ते. कुहक म्हणजे काय आहे शब्द, हा महत्वाचा भाग आहे. कुहक ही भगवंताची परब्रह्म स्वरूपी परमात्म्याची केलेली स्तुती आहे. धाम्नासेन सदा विरक्त कुहकम सत्यम परम धीमहि. हे प्रारंभाला म्हटलंय. गोपी गीतामध्ये गोपी भगवंताला कुहक म्हणतात. कपट, नाटक, सूत्रधार हा व्यावहारिक अर्थ झाला. कुहक याचा अर्थ आहे माया. हे मायेचं स्वरूप आहे. परब्रह्म स्वरूप प्रकाशमय आहे. मायेचा तिथे प्रवेश नाही, म्हणून परब्रह्माला गोपी कुहक म्हणतात, कपटी म्हणतात. तिथे मायेला प्रवेश नाही. वेदांतामध्ये सुद्धा परमात्म्याला मायावी असं म्हटलेलं आहे. इंद्रो मायाभिपुरुः इहते हे स्वरूप त्यांनी सांगितलं. इंद्राला अनेक रूप घेता येतात. तो अनेक रूप घेतो आणि अनेक गोष्टींमध्ये काहीतरी कार्य करतो, म्हणून तो कुहक आहे, कपटी आहे. तो स्वार्थासाठी अनेक रूप धारण करतो. पण गोपींनी केवळ कुहक म्हटलेलं नाही, प्रियम म्हटलेलं आहे. पहिल्यांदाच म्हणताना म्हणतात त्या प्रहसितम प्रियम. हे स्वरूप त्यांनी आधी सांगितलेलं आहे. मग कुहक म्हणायचं आणि प्रिय ह्या दोन शब्दांमध्ये कुठेतरी अर्थ भरलेला. जसं पूर्णचंद्राला पाहून समुद्र उचंबळून येतो भरतीओटी, त्याप्रमाणे मन उल्हासित होतं एक शब्द म्हटल्याबरोबर. प्रेमामध्ये केवळ प्रियसम तम प्रियसी हेच प्रेम नाहीये. प्रेमामध्ये मित्र आहे, शत्रू आहे, मित्र मित्र आहे, मैत्रीण मैत्रिणी आहे. ज्याच्यापासून दुःखही होतं पण त्याचा कधी द्वेष होत नाही, तो प्रियतम. ज्याच्याबद्दल काही घडतं त्याच्याबद्दल दुःखही होतं, पण तिथेच जर दुसरी बाजू पाहिली तर द्वेष कधीही निर्माण होत नाही, ते प्रेम आहे. हे वैशिष्ट्य आहे. प्रहसितम हास्याचे काही प्रकार आहेत.
स्मित, हसित, विहित, उपहित, प्रहित, अतिहसित, अट्टहास. आणि प्रहसित मधली पायरी अशी आहे प्रेमाची की त्या ठिकाणी हृदयाला बलपूर्वक हिरावून घेतलं जात. त्याला तिथे अवधी नाहीये, ते बलपूर्वक येतच येत असा त्याच्या ठिकाणचा तो भाग आहे. एकदा या भगवंताने एकदा गंमत केली. भगवंत म्हणाले आपल्याकडे आता ओढून घेतलं पाहिजे. नंद बाबा तिथे गोपींचं लक्ष ओढून घ्यावं. बरं गोपींना पंचायत अशी, नंद बाबा तिथे असताना भगवंताकडे आकृष्ट कसं व्हायचो? पुन्हा प्रश्न. त्या गोपींनी मान खाली घातली, कामाला लागले. भगवंत म्हणाले नाटक करताय काय? माझ्याचकडे यायचंय, माझ्याशी बोलायचंय आणि मला तुम्ही दाखवत नाही बोललेलं? थांबा म्हणाले. म्हणून त्यांनी लगेच आपल्या पायातल्या पैंजणांचा, रुंदून नुपुरांचा आवाज केला. तरी त्यांनी बघितलं नाही. पितांबर हलवला की जेणेकरून लक्ष जाईल, तरीही लक्ष दिलं नाही. वेणुनाद ऐकवला भगवंतानी, तरीही लक्ष दिलं नाही. मोठ्यांदा हसले, प्रहसित, हसित, हृदयाला वळवून घेतलं. प्रहसित. इतक्या जोरांदा हसले की त्यांनी विचारलं एवढ्या जोरात का हसलास? नजर वळवली आहे. नजर वळवायची नाही म्हणून बसलेली गोपी भगवंताच्या बाजूला नजर वळवली आणि मग हृदयावरचा ताबा सुटलेला. गोपींना भगवंत क्षणभरही दूर गेलेला आवडत नाही. सदैव लक्ष त्याच्याकडे. भगवंताचं हे ऐश्वर्य आहे. चित्त शुद्ध होण्याचे 6 गुण असतात. एक आहे, लोक सुख शांतीने संसाराला लागले आहेत तोपर्यंत चित्ताचा क्षोभ होत नाही. आणि जोपर्यंत सुखशांती तिथे ढळते तिथे चित्ताचा क्षोभ होतो आणि भगवंताकडे लक्ष लागतं. तापत्रयाने तापले देह माझे कष्टले, कोठे विश्रांती ना ढळे, चरण तुझे सापडले, आता कृपेची करी छाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा. तापत्रयाने तापले देह माझे कष्टले. बालक काही बालक असे असतात की आई वडिलांच्या ठिकाणी बघतात ते अन्न पाणी विसरून खेळ खेळण्यामध्ये रंगून जातात बालक. ते त्या ठिकाणी प्रवृत्त करतात त्याला वळवण्याचा, पडेल तरी ते पळत नाहीत. हे त्याचं वैशिष्ट्य. पण हे अज्ञान असतं. थोडी चापट मारून त्याला प्रवृत्त करावं लागतं. भगवंत त्यांना दंड देत नाही चापट मारली म्हणून. हा लीला विरह आहे. मनुष्याला आकर्षित करून घेण्यासाठी केलेली क्रीडा आहे.
म्हणून मनुष्याच्या लीला भगवंताच्या ऐकल्याबरोबर अंतःकरण मन बुद्धी चित्त प्रसन्न होऊन जातं, तो विषय वेगळा ठरतो. आणि म्हणूनच निर्गुण निराकार ब्रह्म स्वतः कोणालाही भेटत नाही. आणि भेटतं म्हणतात ते तिथे थांबत नाही. निर्गुण निराकार आहे, ते दिसत नाही, ते जाणीवेत असतं. आणि म्हणूनच जिज्ञासूला त्याच्या एकात्मतेचा अनुभव घ्यावा लागतो. परंतु कृष्ण प्रेमामध्ये मात्र ते हृदयामध्ये शिरलंय याची जाणीव होते. हा त्याच्यातला एक महत्वाचा धागा. भगवंताच्या लीला का गायच्या याचं कारण एकच आहे, भगवंताची प्रियता त्यामध्ये आहे. मन त्याच्याकडे खेचलं जातं. आज भगवंताला आपण भक्त म्हणून साधक हे हका मारतात, पण त्याच्यामध्ये माईक संसारिक माईक प्रेम असतं. ज्यांच्या घरी भगवंताची पूजा होते तिथे भगवंताचा उपसंहारही तिथेच होतो, उपहार त्याच्या ठिकाणी होतो. बघा, आपल्याला क्षेत्रस्थानी गेलं तर लोक कशी दिसतात. काही मंडळी भस्म धारण करतात, गोमुखी हातात घेतात, रस्त्याच्या कडेला जप चालूच असतो. हे सगळी माईक स्वरूप आहे, दंभ असतो त्यामध्ये. आणि म्हणूनच जर काही बघायचं असेल तर एकच योग्य असतं की भगवंताचं प्रेम हे भगवंताकडून मिळालं पाहिजे. भगवंताविषयीचं प्रेम हे भगवंताकडनं मिळालं पाहिजे. आणि म्हणून राधेला प्रार्थना करायची, राधे राधे प्रेम तुला भगवंते दिदले, त्यातील अंश मला तू दे. राधे, हवं एक अंश तरी दे. तुला जे भगवंतानी प्रेम दिलं ते आम्ही म्हणतो आम्ही प्रेम करतो, आपण प्रेम करू शकत नाही. त्याला जसं पाहिजे तसं राधेने केलं, सुदामाने केलं, अर्जुनाने केलं. आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्यांच्यावरती जो अनुग्रह केलेला आहे ते त्यांना परत काहीही मागावं लागलं ना, पुन्हा मागावं लागलं नाही, किंवा त्यांनी मागितलेलं नव्हतं तरीही त्यांनी दिलेलं. आत्मतृप्त, आत्मकाम. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी ते दाखवून दिलं. आणि त्याच्या त्या हास्यामध्ये हीच गोष्ट दडलेली आहे. संपूर्ण जगाला पवित्र करणारं हास्य त्याच्या मुखामध्ये, मुखाच्या ठिकाणी आहे. म्हणून प्रहसितम प्रिय प्रेम विचक्षणम, हे स्वरूप त्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आता हे शब्द व्यासांनी रचना करताना किती जाणीवपूर्वक केले बघा. प्रहसितम, मगाशी आपण त्याचं उदाहरण पाहिलं. प्रवीक्षण, आता हा तिथे शब्द वापरलाय. गोपींना असं सांगायचं आहे, बाबा तुझ्या ठिकाणी जर पाहिलं तर नेत्रातून अपार प्रेम दिसतं, आम्हाला करुणा दिसते, आम्हाला दया दिसते, पण अपार प्रेम नाही दिसत. अपार प्रेम आहे आणि ते ओसंडून वाहतंय. अतिशय प्रेमपूर्वक नजरेने पाहताय. विहरणंच ते ध्यानम, अशी स्थिती होते. तेजोमय मुखकमल हे त्या ठिकाणी जाणवू लागतं. म्हणून प्रेम विचक्षणम, वीक्षणम,
हा शब्द त्या ठिकाणी गोपी उच्चारतात. कारण एकच आहे, भगवंताचं शरीर तेजोमय, कोमल आहे, श्यामल आहे, सोन्यासारखा चकाकणारा पितांबर आहे, गळ्यामध्ये माळा आहे, डोक्यावर मयूरपीस आहे, चंदनाची उटी आहे, निर्नाळी चित्र त्याच्या हातावरती काढलेली आहे. जसं रंगमंचकावर सजवून नट यावा त्याप्रमाणे तो मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून आलेला आहे आणि हातातलं कमल पुष्प ते त्या ठिकाणी आपल्यावरती तो फिरवतोय. कानातली मकर कुंडल ही त्या ठिकाणी झुमतात, तेजोमय झाल्या आहेत. पाहता पाहता गालावरच्या केसाच्या, कुरळ्या केसाच्या बटा लोंबू लागल्या आणि त्या बघताना, हे सगळं बघताना मंदपणे तो हसतोय. देडक्या पायावर तो उभा आहे. हे सगळं दृश्य बघतायत आमच्या गोपी आणि त्या म्हणतायत, आता असाच बरं साकार हो तू. मनुष्याचं मन मायेपासून खेचत जातं, तिथे विहार आहे. विहार ही क्रियारूप आहे. आता पुढे म्हणतात, विहरणंच ते ध्यानमंगलम. ध्यानमंगल आहे तुझं. ध्यानमंगलम हे खरं जीवनाचं, साधक जीवनातलं ध्येय आहे. कोणाचंही दुःख हे ध्येय जीवनातलं नसतं. साधकाच्या जीवनामध्ये ध्यान हे ध्येय झालं पाहिजे. ध्यानामध्ये सुख मिळतं, त्यावर प्रेम येईल. जिथे प्रेम होतं तिथे मन जडून जातं. जिथे सुख नसेल तिथे प्रेम नाही आणि प्रीती नाही, तिथे ध्यान नाही. आणि म्हणूनच ध्यानामध्ये हे भगवंता एक हास्य आहे तुझं. प्रेम वीक्षण आहे, विहार आहे, एकांतातील बोलण्यातलं तुझं स्मरण आम्हाला अत्यंत आनंददायक आहे. इतका अर्थ ध्यानमंगल मध्ये भरलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं स्वरूप देत असतो. अनुभव घेत असतो आपण. आणि म्हणून ज्याच्याशी प्रेम होतं त्याचं ते ध्यान असतं. मग जरी पाची विकारांनी, साही विकारांनी त्या ठिकाणी त्या ध्यानाच्या गोष्टींनी जोडता येतं. गोप्या कामात कंसाहा द्वेषात यांनी भगवंताला साधून घेतलेलं आहे. ध्यानाने मन चित्त प्रसन्न होतं. द्वेष, आग आणि राग भडकवतो. ध्यानाने, प्रेमाने ध्यान केल्यावर चित्तामध्ये विकार होतो. पण त्याला भेटावं असं वाटतं. त्याच वेळेला ईश्वर तिथे विराजमान झालेला असतो. आणि म्हणूनच जर काही असेल तर परमेश्वराच्या संबंधी अतूट राहायला पाहिजे आणि हृदय द्रवित झालं पाहिजे. हा अनुभव घेता आला पाहिजे. हा भाग त्यामध्ये समाविष्ट आहे. हे कधी होतं? अंतःकरणातील मल जेव्हा नष्ट होतो तेव्हा भगवंताचं रूप हे साकार होतं. आणि म्हणूनच त्यामध्ये स्निग्धता भरते. नुसतं होत नाही, स्निग्धता आहे. बघा, तुपाचा ओषटपणा, तुपाचा तुपकटपणा, श्रीखंडाचा ओषटपणा, तेलाचा तेलकटपणा. तसं प्रेमामध्ये स्निग्धता हवी आहे. हे बाकी काही नसतं. स्निग्धता आहे हा एकच शब्द आहे, लोण्यासारखे.
लोण्यासारखं मन झालं पाहिजे. आणि म्हणूनच प्रेमाने भांडण करा, खेळा, पण ईश्वराशी असेल तर सगळंच मंगलमय होतं. यासाठी ईश्वराशी निर्भयपणे प्रेम करता आलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवायचंय की परमात्मा हा निर्गुण निराकार आहे आणि निराकारावरती प्रेम करायचंय हो, आकारावर नाहीये. हा म्हणून भगवंत स्वतः हे रूप घेऊन आलेले, साकार झालेले आहेत आणि त्या साकारावरती आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. हा भाग त्यामध्ये आहे. ईश्वर आपल्या मनाला अनुकूल करो किंवा प्रतिकूल करो, दोन्ही अवस्थेत प्रेम हे जाणता आलं पाहिजे. प्रेम कसं असतं? प्रेम कधीही जुनं होत नाही, शिळं होत नाही, नित्य नवीन असतं. प्रेमीवर प्रेमाचं स्वरूप जे असतं ते नेहमी दृष्टीमध्ये असतं. नेत्रातून नेहमी स्नेहाचा वर्षाव होतो. भीती दाखवली ना तरी त्याच्यामधून प्रेमाचे प्रवाह वाहत असतो. म्हणून वल्लभाचार्यांनी एकूण या श्लोकावरती 6 भाग केलेले आहेत. प्रिय, प्रहसित, प्रविचक्षण, विहरण, ध्यानमंगल, रहित, संविदितो असं स्वरूप त्यांनी मानलेलं आहे. अशा रूपामध्ये तो त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतो. आणि म्हणूनच जीव गोस्वामी त्या ठिकाणी असं म्हणतात की हे भगवंता तू कसा आहेस? 3 रूपात त्यांनी स्वीकारला या गीताच्या आधारानंतर. प्रहसित, कथम भूतम, प्रेम विचक्षण. प्रेम भऱ्या कटाक्ष नजरेने तुझं हसणं आम्हाला दिसू दे. किंचित गोपी चिंतित बसलेल्या आहे. श्यामसुंदर आलेले नाही, कोणत्याही कारणाने आलेले नाहीत. काय झालंय माहिती नाहीये. इतक्यामध्ये भगवंत आले आणि आल्याबरोबर त्यांची सगळी चिंता नष्ट झाली. शोक दूर झाला. प्रहसितम, मनामध्ये भाव प्रगट झाला. दुसऱ्या बाजूला ध्यान मंगलमय. भगवंताला म्हणतात तुझ्या क्रीडेचं ध्यान आम्हाला मंगलकारक आहे. आणि होतं कसं बघा, अशा वेळेला नंद बाबा बसलेला आहे. गोपी तिथेच आलेल्या आहेत. भगवंताकडे पाहायचं तर संकोच वाटतोय नंदाच्या पुढे. पण तेवढ्यामध्ये श्रीदामा, गोपींचा राधेचा भाऊ, हा आला तिथे. कृष्ण लगेच उठला आणि त्यांनी त्या श्रीदामाला आलिंगन दिलं आणि हे आलिंगन दिलेलं पाहिलं आणि त्या गोपी स्वतःला विसरून गेल्या. भगवंत जणू मलाच त्या ठिकाणी आलिंगन देतोय हा भाव झाला आणि ध्यानामध्ये आलिंगनाचा अनुभव घेतला. जे दृश्य पाहतो त्याचा अनुभव घेतला जातो. आणि म्हणून ध्यान मंगलम विहरणींच हे स्वरूप त्यांना येतं. यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मन ब्रह्माकार, मनाच्या वृत्ती ब्रह्माकार झाल्या पाहिजे.
मनाच्या वृत्ती ह्या ब्रह्माकार झाल्या पाहिजेत आणि ध्यानम निर्विषयम च मनः, मन निर्विषयी झालं पाहिजे. हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि तो अनुभव त्या गोपी त्या ठिकाणी घेत आहेत. म्हणून गोपींना आठवत आहे वृंदावनातल्या यमुनेचा तट आहे, खळखळणारा कालिंदीचा प्रवाह आहे, उत्कट वाळवंट आहे, एक कल्पवृक्ष आहे, त्याच्या खाली रत्नवेदिकावर देहुडा चरणी वाजवितो वेणू, राधिका रमणू स्वामी माझा. देहुडा चरणी हे त्याचं स्वरूप जाणवत आहे त्यांना. आणि म्हणूनच रस्त्याने जाताना कुठं काय दिसतंय तर कुठेही कोणी थांबत नाही, केवळ ते दृश्य दिसतंय. मामा दांडेकरांना हा प्रश्न एकाने विचारला, मामा तुम्ही पंढरीच्या वारीला जाता, त्यावेळची परिस्थिती आज जरा पुष्कळ सुधारणा, म्हणजे 50 वर्षाच्या अनुभवाचा विषय सांगतो. आणि त्याच्याही अगोदर मामा होते. त्यांचा म्हणण्याचा भाग असा होता, तुम्ही त्यातून ब्राह्मण पंढरपूरला जाता, म्हणजे जायचं ब्राह्मणांनीच बघता जसं नाहीच आहे अशीच अवस्था. आणि तिथे तुम्ही जाता तर इतकी घाण असते, तर तुम्हाला जावं तर कसं तुम्ही, त्याच्यातनं प्राचार्य बर गोरे गोमटे एवढं सगळं असून त्यांना असा प्रश्न विचारला, तुम्ही असं सगळंच तुमच्याकडे असताना तुम्ही तिथे जाता कसे. मामा म्हणाले, ऐकलं 2-3दा त्या व्यक्तीचं काही उत्तर दिलं नाही. महात्म्यांचं वैशिष्ट्य असतं की प्रतिकूल उत्तर सहसा देत नाही आणि अगदीच द्यायची वेळ आली तर खणखणीत देतात. ते म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी जेव्हा पांडुरंगाकडे जातो, पंढरपूरला जातो, त्यावेळेला मी एकच गोष्ट करतो, माझ्यासमोर पांडुरंगाचे चरणकमल असतात. मग मामांना घाण दिसत नव्हती. आम्ही पाहताना आमचं घाणीवर मन बसत होतं आणि शरीराने आम्ही पांडुरंगाकडे होतो, पांडुरंगाच्या चरणाशी मन नव्हतं. ते म्हणाले, मला फक्त चरणकमल दिसतात, मला इतर काहीही दिसत नाही. काय अवस्था असेल मनाची, बुद्धीची, चित्ताची, अंतःकरणाची, हे वैशिष्ट्य आहे. हे त्यांना तिथे जाणवत आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की हे जर काही असेल तर एक या प्रकारचं आहे. म्हणून भगवंताचं रूप, नाम, गुण, लीला, महात्म्य हे खरं धाम आहे आणि या धामाचं ध्यान करता आलं पाहिजे. या ठिकाणी अद्भुत लीला आहे. आणि भक्तांचं हृदय, चित्त हे सगळं मंगलमय होतं. मंगलचा अर्थ आपण काल परवा पाहिलेला आहे, आता तिकडे जात नाही. पण म्हणून त्या ठिकाणी गतिमान येत आहे. कोणत्याही इतरत्र गोष्टीमध्ये मन राहत नाही, करत नाही असं नाही. व्यवहार बाहेर साधकाच्या परिअंतरी स्वरूपाकारी, हे या ठिकाणी समर्थ सांगतात. त्याप्रमाणे वृंदावनाचं वाळवंट, पशु पक्षी सगळं स्वरूप पाहिलं तर ते भगवंताच्या सान्निध्यातलं दिसलं पाहिजे. स्थूल देह राहो अथवा जाओ. आणि म्हणूनच देहाचा स्नान, शृंगार श्रीकृष्णासाठी सगळं आहे. ही व्याकुळता त्यांच्या ठिकाणी आहे. मिलनाची उत्कंठता आहे, अंगाला गंध आलेला आहे, सुंदर ध्वनी ऐकायला येतोय, दर्शन होत आहे.
आणि याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाते. कृष्णाबरोबर क्रीडा होतात आणि म्हणूनच रूप माधुर्य, माधुरी, सेवा माधुर्य, लीला माधुर्य, प्रिय माधुर्य या गोष्टी ध्यानामध्ये प्रगट होत जातात आणि याचा अनुभव हा साधक घेत असतो. यासाठी अनंत समापत्ती करायची आहे. भगवंतांनी शेषाच्या मस्तकावर पृथ्वी दिलेली आहे. नारायण त्याच्या शरीरावर झोपलेले आहेत. हे ध्यान जोपर्यंत कराल तोपर्यंत शरीर हालू शकत नाही. हे भगवंताचं ध्यान आहे. मन दुसरीकडे जात नाही. लीलांचं ध्यान या स्वरूपाने करता येतं. गोपींनी ध्यान केलं, तक्रार करतायत वृंदावनात, गोकुळामध्ये. हा केनी लोणी चोरून नेतो. यशोदेनी लोणी वर ठेवून दिलेलं आहे. आता काय करायचं? लोणी तर खायची इच्छा झाली आहे. तेवढ्यात एक वासरू आलं. वासरू आलं, त्या वासराच्या पाठीवर स्वारी चढली. लोण्याला हात घातला, वासरू पुढे सरकलं. आता आईला हाका मारली, असंही तू लोणी खातोस का म्हणाली आणि हसायला लागलेले. ध्यान असंही तू लोणी खाऊ शकतो हे कोणाला कल्पना सुद्धा करता आली नाही. आणि म्हणूनच ही झलक त्यांनी दाखवली. आणि त्याचबरोबर भगवंतानी कुंजवनामध्ये सुद्धा केलेलं आहे. राधा आणि कृष्ण बसलेले आहेत. गळ्यामध्ये भगवंतानी स्फटिकाची माळ घातलेली आहे. समोर राधा आहे आणि त्या माळेमध्ये एक एक स्त्री दिसू लागली आहे. तिने विचारलं, हे कोण दिसतंय? तर म्हणाले, मला त्या ठिकाणी ज्याच्यावर माझं प्रेम आहे ते सगळे दिसत आहेत. आता ती चिडली, म्हणजे मी एवढ्या जवळ असून तुला बाहेरच्या दिसतात आणि माझं लक्ष नाही, माझ्याकडे लक्ष नाही तुझं. तर म्हणाले, अगं मी तुझ्याशिवाय प्रेम कोणावर केलेलंच नाही ना, तुझ्यावर प्रेम केलेलं आहे. तर कोण सुंदर आहे म्हणून त्यांनी विचारलं. वृषभानु नंदिनी. हिथे कुठे आली आता? मी म्हणाले, बघ जवळ येऊन तुझंच प्रतिबिंब स्फटिकात पडलेलं आहे. पण तू ज्या ज्या बाजूनी पाहतेस तसं तसं ते त्यामध्ये प्रगट झालंय. माझं मन स्फटिकासारखं आहे हे भगवंताला दाखवून द्यायचं होतं. अशा प्रकाराने नटनागरात विहार चाललेला आहे. म्हणून गोपी म्हणतायत हा ध्यानमंगल आहे. का आहे याचे कारण मीमांसा आपल्या पुढे सांगितलं. त्यांनी जी शब्द योजना केली आहे ते भगवंताचं या स्वरूपाची केलेली आहे. गौरवानी गोपी म्हणतायत, बाबा तुझं प्रेम हे भरभरून हसण्यासाठी आहे, ध्यानमंगल विहार करण्यासाठी आहे. एकांतामध्ये बोललं की त्या ठिकाणी कपट होतं, पण या ठिकाणी मात्र कपट होत नाही हे लक्षात घे. आणि म्हणून आम्ही त्याचं ध्यान करतो हे तू लक्षात घे म्हणाले. जे आपल्या स्वतःच्या सुखासाठी ध्यान करतात त्यांचं ध्यान कधीही यशस्वी होत नाही. भगवंताला आपलं सेवा ही आनंददायक आहे की नाही त्यावेळेला होणारा त्याला आनंद तो आपल्याला होतो झाला पाहिजे. मला काय वाटतं नाही, त्याला काय वाटतं हे प्रेम आहे. आणि म्हणूनच हे प्रेमपूर्वक नजरेने त्या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी एक ही प्रेमाची रीत आहे. यामध्ये कला आहे, अतूट स्नेह आहे, पवित्र चित्त आहे. यांनी ओळखायचं आहे
म्हणून राधा नावातच वैशिष्ट्य आहे. राधा मधला रा शब्द जो आहे तो अग्निबीज आहे आणि कृष्ण नावाने प्रथमाक्षर हा कृ म्हणजे सुख आहे, जल म्हणजे जला रसमयता आहे. म्हणून श्री राधा ही पिपासा तत्व आहे आणि तृप्तीचा आनंद रस हा भगवंत आहे. हे स्वरूप आपल्याला ओळखता येतं. कोणी ध्यान करावं, पण श्रीकृष्ण आपल्याला भेटले आहेत, आपल्याला तृप्ती तो देतोय. ह्या वियोगाने, श्रीकृष्णाच्या वियोगामध्ये हृदय विदीर्ण झालं पाहिजे. गोपी प्रेमासाठी त्या आलेल्या आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणून कपट शब्द भगवंतानी वापरलेला आहे, त्या गोपींनी वापरलेला आहे. कपट याचा अर्थ काय आहे? कपट म्हणजे क म्हणजे सुख आहे आणि पट म्हणजे पडदा आहे. सुखाच्या पडद्याआड जे काही येतं ते कपट आहे. सुखाच्या पडद्याआड जे काही येतं ते कपट आहे. आणि म्हणून जर त्या ठिकाणी श्रीकृष्ण गोपींच्या मिलन सुखामध्ये बाधा आणून लपलेलं असतं ते कपट असतं. म्हणून गोपी म्हणतायत, हे भगवंता आम्ही व्याकुळ झालेले आहोत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक आम्ही तुझी वाट पाहतोय. या दृष्टीने तू विचार कर आणि लवकरात लवकर आमच्या समोर प्रगट हो. आणि या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी त्याला प्रार्थना केलेली आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पुढल्या श्लोकामध्ये या गोपी त्या भगवंताला म्हणतायत, चलित यद्व्रजात् चरयन्ति पशुं नलिनी सुंदरम नाथ ते पदम शीलतृणांकुरे सिदितनः कलिलता मना कांत गच्छति. भगवंताचं हे एक वेगळं स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. भगवंताला त्या म्हणतायत, हे नाथा, गुरं चरण्यासाठी जेव्हा बाहेर पडतायत तेव्हा तूही त्या ठिकाणी बाहेर पडतोयस वाड्यातून. तुझे कमळापेक्षाही कोमल पाय, या पायांना काटे सराटे लागून दुखत असतील असा विचार आमच्या मनामध्ये येतोय. त्याच्यामुळे आम्ही अतिशय दुःखी होतोय. काय भाव, किती हळुवार हृदय आहे बघा, की जेव्हा तू असा आम्हाला जाताना दिसतोस तेव्हा आमची अवस्था कशी होते हे या गोपींनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. चलितम यद वज्राचरम. भगवंताला म्हणतायत, तू आमचा स्वामी आहेस, सर्वतंत्र स्वतंत्र आहेस. जे मनात येईल ते करता आम्ही तुला कसं अडवू शकू. परंतु व्रजामध्ये जेव्हा तुम्ही निघता, गायी चरण्यासाठी निघता, तेव्हा मात्र आमच्या अंतःकरणाला वेदना होतात. याचा तुम्हाला अनुभव यायचा नाही, याचा तुला अनुभव यायचा नाही. आणि म्हणून शेवटी म्हणतायत, कलिलता मनः कांत गच्छति. कांत शब्द वापरला. कांत म्हणजे क म्हणजे सुख आहे. ज्याच्यामध्ये अंत आहे ती सुखाची अंतिम सीमा
आणि तेच रसरूप होणं, तो कांत आहे. रसरूपता आली पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून व्रजा चलंती वज्रम च व्रजम व्रजहा, हे व्रज जर बघितलं तर हे चालत असताना तिथून त्याच्या मागे मागे जाता आलं पाहिजे, हा भाव त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. चारयन पशून असाही शब्द प्रयोग त्यामध्ये त्या करताय. तुम्ही कृपाळू आहात. पशुवर कृपा करून त्याला भोग देण्यासाठी आणि क्षुधा निवारणासाठी चालायला घेऊन जाता, मग आम्हाला का असं ठेवलंय? हा भाव त्या ठिकाणी. त्यांची तुम्ही काळजी करता तसे आमच्याबद्दलचं वाटत नाहीये का की यांना तृप्त करावं म्हणून? शुकाचार्य महाराजांनी प्रातःकाळपासून गोचरणासाठी जाताना कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. त्या गोचरणाला जेव्हा जातो तेव्हा काय करतो? मस्तकावर मोराचा मुकुट आहे, नटासारखं सुमधुर मुख आहे, सुगठित असं शरीर आहे, कानामध्ये कन्हेरीची फुलं त्या ठिकाणी तेजस्वी दिसत आहे, सोन्यासारखा चमकणारा पितांबर धारण केलेला आहे, वैजयंती माळ गळ्यात आहे, वेणूच्या नादाने अधरामृताचं प्राशन चाललेलं आहे, गायनही गोपाळांबरोबर करतोय. वृंदावनाला अलंकृत करण्याच्या हेतूने श्रीकृष्णाने व्रजामधील वनामध्ये प्रवेश केलेला आहे. वृंदावन अरण्यम स्वपादरमणम प्रविशत गीत कीर्तिया, हे स्वरूप शुकाचार्य महाराज व्यक्त करतात. या स्वरूपाचं चिंतन गोपींनी करत असताना म्हणतायत, चलसी तुझे चरण आमच्यापासून दूर जाऊ आम्ही इच्छित नाही. त्यांना वनात जाणं प्रिय वाटत नाही, पण तू विचार करतोस, वनात गेलं नाही तर गोपींना दुःख कसं होईल आणि त्यांना दुःख झालं नाही तर आनंद कसा मिळेल, म्हणून तू वनामध्ये जातोस हे आम्ही ओळखलंय. जे त्याच्यावर रागवत नाही आहेत, हे वैशिष्ट्य आहे. प्रेम करायचं म्हणजे काय? ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्या सुखाचा विचार करायचा, ते प्रेम करणं. ज्याच्यावरती प्रेम आहे, ज्याच्यावरती आपलं नितांत प्रेम आहे, त्याच्या आनंदासाठी आपण काही करणं, त्याच्या सुखासाठी आपण काही करणं, ते खरं प्रेम आहे. माझ्या प्रेम आनंदासाठी प्रेम नाही. आणि आम्ही प्रेमाच्या कल्पना कशा मांडलेल्या आहेत? संसारिक, माईक. मला सुख वाटलं पाहिजे, बाकी काही होते नाही उपयोगाचा. म्हणून आहे, म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ, संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हे स्वरूप त्या ठिकाणी संत आपल्याला सांगतात. व्रजामध्ये वैशिष्ट्य असं आहे की सगळं संवेदनशील आहे, कारण वृक्ष सुद्धा ऋषी मंडळी आलेली आहे, गोपी गोपाळ या सगळ्या श्रुतीमाता आलेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत भगवंताचं केवळ वर्णन केलं, निर्गुण निराकाराचं वर्णन केलं. अनुभव स्वतःला नाही,
आणि म्हणून आता विरहाचाही अनुभव त्या घेत आहेत आणि या गीतांमधून तो भाव व्यक्त करतायत, भगवंत कसा आहे. चलसीमध्ये भगवंताची दृष्टी, गोपींची दृष्टी ही कृष्णाच्या चालीवर आहे हे लक्षात येईल. आणि यासाठी जर काही असेल तर एकच गोष्ट बघायला पाहिजे आणि ती म्हणजे वेगवान गतीने झुलत गोल गोल नृत्य फिरत गोपींच्या मनामध्ये तो प्रत्यक्ष येत असतो आणि भगवंत तसा चालत असतो. क्रियेवर ही दृष्टी आहे, भगवंताच्या क्रियेवर ही दृष्टी आहे. श्रीकृष्ण गायींचं नाव घेऊन त्यांना हका मारतोय, हे नंद, नंदा, हे कामदा, हे लोहिता, हे चित्रा, चला आता लवकर लवकर. आणि म्हणूनच त्या ठिकाणी श्रीकृष्णाचे चरण हे लाल झालेले, कोमल आहेत, शीतल आहेत. श्रीकृष्णाचे चरण हे कमळापेक्षाही कोमल आहेत. त्या असं सांगतायत, आमच्या हृदय रूपी सरोवरामध्ये त्यांनी यावं आणि या भूमीवरनं चालू नाही, म्हणून तिथे त्यांनी तो भाव व्यक्त केलेला आहे. हा अर्थ त्या ठिकाणी सामावलेला आहे. नाथ ते पदम म्हणजे चरणांचे तुम्ही स्वामी आहात, चरण तुमचे आहेत, म्हणून स्वच्छंद रूप घेऊ नका, घ्या. स्वच्छंद म्हणजे काय? स्व म्हणजे भक्त आणि छंद म्हणजे अधीन. भक्तांच्या अधीन जो आहे तो स्वच्छंदी आहे. आम्ही स्वच्छंदी कोणाला म्हणतो व्यवहारात? म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे नाथ या ठिकाणी एकच आहे की तुझे चरण या ठिकाणी भूमीवर ठेवण्यास योग्य नाहीत. आमच्या हृदयावरती, हृदयामध्ये ठेव. आणि याची ते त्या ठिकाणी जणू काही चर्चा करताय. आजही गिरिराजाला प्रदक्षिणा करत असताना भगवंताची भेट होते, तर तो गोचरणाला जातानाच दिसत असतो. आज शुभचिन्ह अजूनही वृंदावन गोकुळामध्ये आहेत, गोवर्धना शेजारी आहेत. पृथ्वी, इथे पृथ्वी आपल्या लोण्यासारखे कोमल बनलेली होती, हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. असा अनुभव येतो, असाही अनुभव येतो एक की भक्त जर स्नानाला बसला तिथे तर भगवंतही येऊन त्याच्याबरोबर स्नानाला बसतात. आणि म्हणूनच प्रेमाचं हृदय असं असतं कलिलता मनः कांत गती कांतहा. प्रियतमा, आमचं मन नेहमी व्याकुळ राहतं की तुझे चरण कमल, बीज, तृण आणि अंकुर पडून तुझ्या चरणांना कुठेही पीडा होऊ नये, ही भावना ते त्या ठिकाणी व्यक्त करतात. तो आमचाच नाथ नाहीयेस, त्या ब्रजाचाही नाथ आहेस, ब्रजभूमीचाही नाथ आहेस. त्याचा अर्थ एकच आहे की तू मात्र अदृश्य होऊन आम्हाला या ठिकाणी वेदना देतोयस, त्या तू देऊ नकोस. तू लवकरात लवकर आमच्यासाठी प्रगट हो. आमच्या मनात
कलीची लता भारतीय, कलिलता गच्छती. कलीची लता ही आमच्या अंतःकरणात वाढत राहते आणि ही लता अशी आहे की ती रममाण होणारी आहे. वृक्षाला चिटकून राहते, मनामध्ये कली कलहाची लता चिकटते आणि कलहाला प्रारंभ होतो. आम्ही विचार करतो, गोपींच्या मनात विचार आहे, आम्ही विचार करतो की तुम्ही असे या ठिकाणी वनात का येता? वनामध्ये कोण तुम्हाला भेटतं? आमचंच मन म्हणतं, आमचीच बुद्धी म्हणते की हे चरण कमल अत्यंत कोमल आहे, याला वनामध्ये पीडा होईल. मग असं वाटायला लागतं आपणही त्याच चरणकमला त्याच मार्गाने आपण जाऊन तो मार्ग मृदू करूया. काट्याकुट्यांमध्ये आम्ही तुला त्या ठिकाणी जाऊन देणार नाही. भगवंत म्हणाले माझी चिंता सोडून द्या, माझी चिंता तुम्हाला करायचं कारण नाही. वनामध्ये मला काहीही दुःख नाही. वनामध्ये लता, वृक्ष, फुलणं, हसणं इत्यादी बघून, किलबिलाट पाहून मी अतिशय आनंदित होत असतो. येथे मित्रांबरोबर खेळतो, यमुनेत स्नान करतो. मला एक प्रकारचा आनंद आणि सुखच प्राप्ती होत असते. मी सकाळी गेलो तर संध्याकाळी परत येतो. तुम्हाला सकाळीचा आनंदही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणूनच म्हणतोय मी तुम्हाला, प्रिय दूर राहिल्यावर सर्वांना सुख मिळतं का? हे मला तुम्ही सांगा. तेव्हा त्या म्हणतायत, बाबा रे, आपल्या मनाला अप्रिय जे काही असतं त्याच्या मागे लागू नका. अप्रिय जे घडत असतं त्याचं चिंतन करू नका. आणि म्हणूनच सायंकाळी वनातून परत येताना कृष्णाची शोभा ही भागवतामध्ये वेगळ्या रीतीने सांगितलेली आहे. वनातून येतानाची शोभा त्याची सांगितलेली आहे. सायंकाळी श्यामसुंदर वनातनं गायी घेऊन येत आहेत. पुढे चालणाऱ्या गायीच्या खुरांची धूळ ही त्याच्या अंगावर उडलेली आहे. केसांच्या जटा, छटा या त्या ठिकाणी विशेष दिसतात. डोक्यावरती मोरपीस डुलत आहे. रानफुलांचा शृंगार केलेला आहे. प्रेमपूर्वक कटाक्ष, मनोहर स्वास्य हे वदनावरती दिसू लागतं. मुरली वाजवतोय, ठुमकत ठुमकत जातोय. गोपाळांना जमा केलेले आणि कीर्तीचं गायन केलेले अशा बाजूनी या गवळणी शोभा पाहण्यासाठी दारामध्ये येऊन थांबलेले आहेत. हे रूप त्या ठिकाणी अनुभव करतायत. हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. असा हा कृष्ण जो आहे तो आमच्या हृदयामध्ये स्थिर हो म्हणून त्यांनी त्याचं स्मरण करून दिलेलं आहे. हा भाव त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. गोपींनी आता परंपरेपेक्षा वेगळा मार्ग निवडलेला आहे. परमात्मा केवळ बुद्धिगम्य नाही, मनगम्य नाही, तर प्रत्यक्ष पिबते रसमलय. डोळ्यांनी अनुभवायचा आहे, मुखाने अनुभवायचा आहे, कानांनी अनुभवायचा आहे, पायांनी अनुभवायचा आहे. इंद्रियांच्या प्रत्येक गोष्टीमधनं परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून व्रजाच्या भक्तांमध्ये अष्टसेवा भाव, हा अष्टयाम सेवा सतत चाललेली आहे.
रात्री दिवस भगवंत केव्हा कसे झोपून उठतात, तोंड कधी धुतात, दंतदमन कधी करतात, कपडे कसे बदलतात, चंदन अंग वगैरे धारण कसं करतात, गोपाळांबरोबर गायी चरायला वेळ कसा मिळतो, गोपींबरोबर रासविलास कसा घडतो, कसे झोपतात, असं सूक्ष्म चिंतन करत करत त्याच्याशी तादात्म्य होतात. म्हणून विश्वासाने प्रेम उत्पन्न होत असतं. सेवेच्या रूपाने त्याला परिगणती नाहीये. ही सेवेने तो भगवंत तृप्त होतो. विश्वास नसतो तिथे प्रेम काही करू शकत नाही. जेव्हा प्रेम असतं तेव्हा सेवा आपोआप होत असते. प्रेमाच्या द्वाराने जीवनामध्ये प्रेमास्पदता अर्पण होते. आणि म्हणून प्रियतमाच्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी समर्पणाची भूमिका असते. म्हणून कर्माचं समर्पण आहे, वस्तूचं समर्पण आहे, भावाचं समर्पण आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भगवंत हा भावाच्या बळाशिवाय जाणता येत नाही. हा भाव ज्ञानेश्वर महाराज माऊली सांगतायत. आणि म्हणूनच सेवेमध्ये वस्तू कर्म अर्पण आहे. भक्तांच्या समर्पणामध्ये आपलं अर्पण केलेलं आहे. आणि म्हणूनच परमात्म्याला कशा प्रकाराने मानाचे, आराध्य निर्गुण निराकार आहे का सगुण आहे. आणि यातील एकच आहे, आराध्य भगवंत आहेत ते ब्रज राजकुमार आहेत, असा हा भगवंताचा संप्रदाय सांगतो. भगवंताला प्रश्न विचारला, तुझं आवडतं धाम कोणतं आहे? वैकुंठ, श्वेतद्वीप का गोलोक? भगवंताने सांगितलं, वृंदावन धाम माझं आवडतं आहे. वृंदावन धाम आहे ते, नुसतं नाही. आणि म्हणूनच तिथे उपासना पद्धती काय आहे तर म्हणे ती गुप्त आहे. त्यामध्ये वात्सल्य आहे. तिथल्या प्रेमामध्ये वात्सल्य आहे. हा भाव त्यामध्ये प्रगट होतो. प्रमाण ग्रंथ एकच आहे, श्रीमद भागवत आहे. निर्मल आहे, निर्दोष आहे. आणि सगळ्या बाजूने एकच एक रस आहे, तो प्रेमरस आहे. आणि यासाठी श्रीकृष्णाला संध्याकाळी सुद्धा वनात न येताना पाहिलेले आहे. पहिलं हे जे वर्णन करतायत गोपी, ते भगवंताचं येण्याचं स्वरूप व्यक्त करतायत. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हे मनमोहना, तुझं हे स्वरूप आम्हाला या स्वरूपाने जाणायचं आहे की हे सगळं तुला अतिशय वेदनादायक येणं आणि जाणं आहे. आमच्या अंतःकरणाला वेदना होत आहेत. तू लवकरात लवकर प्रगट हो. भगवंताचं शरीर सुकुमार आहे. गायीच्या खुरानी उडलेल्या धुळीने ते सगळं माखून निघालेलं आहे. गोपाळाचा वेश आहे. अनेक गोपाळ बरोबर आहेत. बांधण्यासाठी भगवंतानी बालवेशधारी अच्युताला सुद्धा बोलवलेलं आहे. आणि त्यालाच आपण वंदन करूया अशी प्रार्थना गोपी करतायत. गोपवेशम हे स्वरूप त्यांनी सांगितलं. इथे हिरं नाही आहेत, माणकं नाही, सोनं नाही, मोती नाही, काही नाही. गोपाळाचा वेश आहे. गळ्यात गुंजमाळ आहे, त्रांफुलाचा शृंगार आहे, कोळी पानं आहेत, लहान लहान फळांचे आभूषण आहे, डोक्यावर मयूर पीस आहे, शरीरावर वनवस्तूंची चित्र आहेत, सर्वांगावर व्रजाची धुलिका उमटलेली आहे, पडलेली आहे. आणि म्हणूनच
हा स्वर्ग हे पाहण्यासाठी आतुर आहे. यासाठी माधुर्य नाही, माधुर्यात तर मुळीच रसिकतेची वस्तू नाही. म्हणून सगळेच जण येत आहेत आणि त्या ठिकाणी प्रार्थना करतायत, आम्हाला या व्रजामध्ये येता येऊ देत, आम्हाला या आम्ही जायचंय, पण आम्ही पाहायचंय काय, हा अनुभव त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. हा त्या ठिकाणचा महत्वाचा भाग आहे, हे त्या ठिकाणी सांगायचं आहे. आताचं वर्णन गोपिका ज्या करतायत, तो सकाळी निघालेल्याचं वर्णन त्यांनी केलं. चलित चलसी यद वज्राचरम पशून, तू वनामध्ये चरायला निघालास. आता जे वर्णन करतायत ते संध्याकाळी येण्याचं करतायत. दिन परीक्षे नीलकुंतलैर वनैर्हाननम विभ्रादवृत्तम घन रजस्वलं दर्शत मुहुर्मनसि न स्मरं वीर इच्छसी. हे स्वरूप त्या ठिकाणी व्यक्त करताय. दिवस मावळल्यानंतर जेव्हा तुम्ही वनातून घरी येता, तेव्हा तुमच्या मुखकमलावर काळे कुरळे केस रुळत असतात. जणू भ्रमरयुक्त कमळ आहे. केवळ गायींच्या खुराने उडलेली दाट धूळ शरीरावर पडलेली आहे. हे वीरा, तुम्ही आमचं आपलं हे सौंदर्य आम्हाला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम निर्माण केलेलं आहे. जे भगवंताला किती रूपात त्या पाहतायत याचा अनुभव या गोपीगीताच्या माध्यमातून आपल्याला येतोय. म्हणून त्या म्हणतायत दिन परीक्षये. भगवंत केव्हा घरी येत आहेत? तिन्ही सांजेला घरी येतात. आता 7च्या पुढे घरात नाही, बाहेर. 7च्या आत घरात नाही, बाहेर. भगवंत म्हणतात 7च्या आत घरात. दिन परीक्षय. जेव्हा दिवस मावळला अस्तंगत होणार आहे, त्यावेळेला एक अणुरेणूमध्ये भगवंताची प्रतिमा उमटलेली असते, तेज उमटलेलं असतं. तो भाव तिथे प्रगट होतो. कारण श्रीकृष्ण नुसता नाही हो, तो प्रेमाची दैवता आहे. प्रेम एकांगी होत नाही, चतुर्मुखी आहे. श्यामसुंदर सरळ जात नाही. तो उजवीकडे बघतो, डावीकडे बघतो, वर बघतो, खाली बघतो, मागे पुढे सगळीकडे बघतो. नृत्य करताना सगळीकडे त्याची, विश्वाकडे त्याची नजर आहे. सर्वांच्या समोर वेणू वाजवत आहेत, गायन करतायत. हास्यवदन आहेत. डोळे डावीकडे, उजवीकडे, खालीवर, सर्व बाजूनी नेत्रकटाक्ष करून ते फिरताय. असं हे त्याचं एक स्वरूप आहे तिथलं. आणि म्हणून मुखारविंदावर त्याच्या जर पाहिलं तर मधुरक्षण त्या ठिकाणी होत असतं. श्रीमुखावर अपार माधुर्य आहे. संसारातला मध बाटलीत बंद करता येतो. भगवंताच्या मुखावरचा मध हा बंद करता येत नाही. तो सेवनालाही पात्र ठरत नाही, पण अनुभूतीला मात्र येतो. आणि म्हणून आम्हाला भगवंता तुझं मुखकमल दाखव. आम्हाला संताप होतोय, म्हणजे आम्हाला तीव्र ताप त्याचा होतोय. नित्य नित्य भगवंताचं त्या स्मरण करताय. अरुण रेणूमध्ये मुखारविंद बघतोय. भगवंताचे केस काळे कोमल आहेत, बारीक आहेत, कुरळ आहेत, स्नेह आहे. जसा कमळांच्या भ्रमरावर भ्रमर हा थवा फिरत असतो, त्याप्रमाणे केस त्या ठिकाणी रुळलेले आहेत. गोपी हे वर्णन का करतात असा प्रश्न आपल्याला परत परत येऊ शकेल. एकच आहे,
दिवसभरात तुमच्या ध्याना इतका मग्न मी राहिलो की मला केस सांभाळायला वेळ मिळत नाही. भगवंतानीच सांगून टाकलं की मी तुम्ही सगळे ध्यान करता, माझं लक्ष तिकडे जातं, मी त्याच्यामध्येच रमून जातो आणि त्याच्यामुळे मला माझे केस सुद्धा सावरता येत नाही, माझ्याकडे लक्षच देता येत नाही, मी आहे तसाच आहे. तुम्ही कधी पाणी वाहता, चंदन लावता, फुलं घालता, कधी त्या ठिकाणी तुम्ही पैसे फेकता. बघा तुम्ही काय गंमत आहे, आपल्याकडे पैसे ओवाळून ठेवायची पद्धत आहे का? पण आपण ओवाळून ठेवतो. ओवाळणं हा धर्म नाही. ओवाळलेली गोष्ट आपण जर घरात घेत नाही तर बाहेर देवाला का? समर्पणाचा भाव पाहिजे, नुसतं ठेवायचं. आणि ते सुद्धा अर्थ तिथे असा आहे, कोणी पाहावं म्हणून पाहून ठेवायचं नाहीये. मला कोणी बघताय का? माझी द्रव्याची आसक्ती संपली पाहिजे देवा म्हणून ठेवायचंय. आसक्ती माझी राहून देऊ नकोस, त्याच्यातली सुद्धा ठेवू नको. हे समर्पण आहे. तदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयत. गोविंदा तुझीच वस्तू मी तुला देतोय, तुलाच समर्पण. हा भाव त्या ठिकाणी आहे. संसारातली प्रीती आपोआप उडून जाते. संसारात प्रेम कितीही केलं तरी फसवच असतं. भगवंतावर केलं तर त्याला कोणतंही बंधन नाही, तिथे कोणतेही कष्ट नाहीये. आम्ही संसारात ना कशाची इच्छा करत, ना प्रेम करत. गोपी म्हणतात आम्ही केवळ तुझ्या या स्मरणामध्ये आनंदी आहोत. मीराबाई आमची तशीच आनंदी आहे. मीरा कौतर गिरिधर मिलिया, हाक मारे संसारी मरो संसारी. संसार हा जाऊ दे. मीरानी कसं बोलवलंय, मीरा कशी राहिली आहे. धन रजस्वलम हे स्वरूप त्याचं झालेलं आहे. धन रजस्वलम दर्शयत मुहुर्जना. गोधन रजस्वलम हा पाठ त्या ठिकाणी होतो. गाईच्या खुरांची उडलेली धूळ आहे. आणि म्हणूनच एक त्या ठिकाणी ध्वनी आहे. आणि हे दर्शन नेत्ररूपी मत्स्यांना फसवणार आहे. हे त्या ठिकाणी फसलं जाणारं दर्शन आहे. आणि म्हणूनच आम्ही दुःखी झालेलो आहोत. आमचा दोष नाहीये. तू जाणून बुजून तोंडावरची धूळ दूर करत नाहीयेस. सूर्यास्ताच्या आणि मादिनी ती मुद्दामून असते. आणि म्हणूनच वारंवार फिरून फिरून आपलं श्रीमुख तू दाखवतोयस. निमित्त करून आमच्याकडे तोंड करतोस, पण आमच्याकडे पाहत नाहीस. ते आपल्याला भेटतील अशी आशा आम्ही करतोय. तीव्र व्याकुळ अंतःकरणाचं झालेलं आहे. व्याकुलता केवळ मिलनाच्या आशेची मोठी अपेक्षा आहे. आशा प्रयच्छती संगच्छती. हा आम्हाला संगही तुझा पाहिजे हा भाव त्यामध्ये व्यक्त होतोय. जो मरण्यालाही तयार आहे त्यांनी हृदयात स्मरण ठेवावं. त्याच्यामध्ये मिलनामध्येही स्मरण आहे, वियोगातही तेच आहे. जसं गंगा समुद्राला मिळाली तेव्हा नामरूप हे समुद्रात विलीन करून टाकलं जातं, त्याप्रमाणे प्रेमाच्या ठिकाणी
कुळ धर्म आश्रम जात यश नाम अहंता सर्व प्रेमास्पदात अर्पण झालं पाहिजे, हा भाग त्यामध्ये आहे. उपाधी भेद हे राहायला पाहिजे, हे निश्चित आहे. त्याच्यात व्यवहार नाही तर विचित्र होईल. भगवंताविषयी केवळ हे सगळं झालं पाहिजे, हा भाव त्यामध्ये दडलेला. आणि म्हणून हे स्वरूप जाणून घ्यायचंय आणि त्याच्याशी तादात्म्य व्हायचंय, हा एक अद्भुत रस त्या ठिकाणी त्या व्यक्त करताय. गोपींच्या मनामध्ये कुठेही संसारिक वासना नाहीये. कृष्णाचा प्रेमाचा संचार त्यांच्या अंतःकरणात आहे. संसारिक कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती मनामध्ये काम उत्पन्न करू शकते, पण कृष्णाच्या स्मरणाआधी कोणताही काम निर्माण होत नाही, हे वैशिष्ट्य आहे. अंतःकरणामध्ये कामवृत्ती येणार नाही, पण त्याचा अन्य संबंध दुसऱ्याशी न करता कृष्णाशी संबंध केला तर गोपीद्वारे चाललेला हा भक्तीचा नूतन मार्ग आहे असं म्हणावं लागेल. असा विषय त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. आतापर्यंत श्रीकृष्णाला या गोपी काहीही बोललेल्या आहे. प्रेमामध्ये रुसणं समजूत काढणं दोन्ही आहे. जेव्हा प्रेमामध्ये तिथे मान येतो तेव्हा दैन्य सुद्धा येत असतं. हे भगवंता श्यामसुंदरा, तू आमच्या रागवलाच करे. आमच्यावर प्रेम करतोयस ना. प्रहसितम प्रियम प्रेम विचक्षण विहारम इत्यादी द्वारांनी त्यांनी हे सगळं सांगितलंय. खरं म्हणजे असं आहे, भगवंताची स्तुती कोणीच करू शकत नाही, अनिर्वचनीय आहे. आणि म्हणूनच परमात्म्याची स्तुती केली तर एक प्रकारची निंदा होऊ शकते. म्हणूनच अंतःकरणात प्रेम हवंय. आणि भगवंत तुमच्याशी प्रेम करत नाही तर प्रेम कमी होणार. म्हणून जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ती वाढवण्याची कधीही शक्यता होत नाही. यासाठी भगवंताच्या ठिकाणी ते स्वरूप जाण्याचं गोपींनी तो अनुभव घेतलाय. आणि त्या ठिकाणी त्या म्हणतायत, तू वनामधून येताना जसा दिसतोस ते ध्यान आमच्या अंतःकरणामध्ये ठसू दे. वनामधून श्रीकृष्ण अनवाणी पायाने फिरतात. गोपींना पीडा का होते याचं एक प्रश्न निर्माण केलेला आहे. याचं कारण एकच आहे, एकदा उग्रसेनांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा निश्चय केला. अश्वाच्या ठिकाणी रक्षणाची जबाबदारी प्रद्युम्नाने स्वीकारली आणि तो दिग्विजयी केला. महासमारंभाचं निमंत्रण सर्वत्र गेलेले आहेत. वृषभानुच्या इकडे त्यांनी हा निरोप दिलेला आहे, म्हणजे राधेकडे गेलेला. गोपाळ गोपी सगळे द्वारकेला आलेले. आज जिथे गोपी तलाव आहे द्वारकेला, तिथे व्रजाच्या लोकांचाही तळ पडला. देवाच्या सगळ्या राण्यांनी तिथे त्यांची सेवाही केली. रुक्मिणीने पाहिलं अंतःपुरामध्ये आपल्या शय्येवरती श्रीकृष्ण आपले चरण इकडे तिकडे हलवत आहेत आणि कंटाळत असं बघितलेलं आहे. जवळ जाऊन विचारलंय, बघितलं तर तळपायांना भेगा पडलेल्या होत्या.
रुक्मिणीजी का व्याकुळ झाली आहे. भेगा कशाने पडल्या म्हणाले. भेगा पडायचं काय कारण. भगवंत म्हणाले हे काही विचारू नको, ही गुप्त गोष्ट आहे. रुक्मिणी म्हणाली मी तुमची पत्नी आहे. या चिरा का पडल्या सांगा. पत्नी आहेस म्हणून सांगणार नाही म्हणाले. पत्नी आहेस म्हणून मी सांगणार नाही. पत्नी आहे हा अभिमान आहे. लक्ष्मीजीने विष्णूंची स्वीकार का केला. हा सगळं ऐश्वर याच्याकडे आहे, याचं लक्ष माझ्याकडे सुद्धा नाही, म्हणून हा निरपेक्ष आहे. म्हणून त्यांनी ज्याला माझी पण अपेक्षा नाही अशाची निवड लक्ष्मीने केलेली आहे. आता हे लक्ष्मीला माहिती नाही आहे का. तिने त्यावेळेला तर केलं, आज पुन्हा ती विचारते. आता म्हणते मी दासी आहे, मी अपराध केलाय, मी दासी आहे तुमची. मला तुम्ही हे सांगा का या चिरा पडल्याय. काय गंमत आहे बघा. भगवंत म्हणाले आज मला राधेनी उष्ण दूध प्यायला दिलं. माझे चरण तिच्या हृदयामध्ये राहत असतात. आता हृदय आपले चौपाळणे आले भले, वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे. मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात अंतःकरणामध्ये भाव कसा साधकाचा राहायला पाहिजे हा भाव त्या ठिकाणी व्यक्त होतो. राधेची पावला त्या ठिकाणी असतात. भगवंताचे चरणकमल हे हृदयामध्ये असतात. आता तिला त्याचं काही सुचेच ना, ती गप्पच बसले. म्हणून तू अनवाणी पायाने फिरतोस, तुझ्या हृदयामध्ये फार यातना होतात, निराकरण आवश्यक आहे, याचं सायंकाळी परत येतोस. ही व्याकुलता आहे. हे प्रशमन झालं पाहिजे, हे शांत झालं पाहिजे. या दोन्ही कष्टाच्या निवृत्तीसाठी उपाय करावे लागते. भगवंता यापुढे तू अनवाणी हिंडू नकोस आणि हृदयामध्ये पीडावील असं काही करू नकोस. आमच्या हृदयामध्ये पाय ठेव. व मिलनाची तीव्र तृष्णा जागी झालेली आहेत, आम्हाला ते शांत होण्यासाठी अधरामृत द्या. ही प्रार्थना गोपींनी केलेली आहे. प्रणत देहिनाम पापकर्षणम हे मागच्या श्लोकामध्ये गोपी म्हणतात. दोषापनयन या ठिकाणी, कारण चरणामध्ये सगळी शक्ती दडलेली असते. भार सगळा शरीराचा चरणावर असतो. साधकाला दोषापनन गुणाधान दोन्हीही करावं लागतं. चित्तामध्ये रागद्वेष प्रमाद आलस्य कामक्रोधादी दोष दूर करावे लागतात. त्याच्याशिवाय परमात्म्याचा अनुभव येत नाही. चित्तातील भक्ताच्या चित्तातील दोष भगवंत दूर करत असतात, आपण करायचे नसतात. जेव्हा भगवंत येऊन आतमध्ये राहतो त्यावेळेला ते आपोआप दूर होऊ लागतात. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे नसतात. आपण फक्त त्याचे चरण न सोडी सर्वदा आण तुझी पंढरीनाथा. म्हणून सगळ्या संबंध भारतवर्षामध्ये पंढरी दैवत वेगळं आहे, चरणांचं दर्शन आहे.
यासाठी हे भगवंता ये आणि आमच्या ठिकाणी आमच्या हृदयामध्ये तू स्थानापन्न हो. तुझे चरण समस्त कामना पूर्ण करणारे आहे. सद्गुणांचा पूर्ण निवास आहे. आणि म्हणूनच तू जर म्हणशील तर तू अशा रीतीने ये, आपले चरण ठेव आणि सद्गुण स्वतः स्थापन कर. आम्हाला या सांसारिक विषयातनं माईक विषयातनं दूर कर. म्हणूनच या ठिकाणचा एकच आहे की आजचा आपला महत्वाचा अर्थ कपट म्हणजे काय. क म्हणजे सुख आणि पट म्हणजे पडदा. आमच्या जीवशिव ऐक्यामध्ये जो पडदा मायेचा आलेला आहे तो दूर गेला तर भगवंताचं प्रेम, केवळ प्रेम, केवळ आनंद त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ही गोपींना या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. काय नावाच्या मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. Mm-hmm.